तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. आय नो माझा ब्लॉग बऱ्याच दिवसांनी येतो आहे आणि आजचा हा ब्लॉग थोडासा स्पेशल असणार आहे, कारण आम्ही निघालो आहे बाहेर म्हणजे पिकनिकला. ही पावसाळी पिकनिक आहे आमची आणि स्पेशल असं आहे की या पिकनिकमध्ये ना जेंट्स कोणीच नाही आहे. सगळ्या लेडीज आहेत, म्हणजे फॅमिली मेंबर्सच आहेत, बट सगळ्या लेडीज आहेत. जेंट्स कोणीच नाही आहे. फक्त बाय हा एकटा मुलगा आहे आमच्या ह्याच्यामध्ये, है ना. हा एकटाच बॉय आहे. ह्या एकट्याच बॉयला आम्ही नेतोय तिकडे. आणि आता कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, मी त्या पॉईंटवरती गेल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेन, तिकडे सगळे डिटेल्स देईन. आता आमची तयारी झालेली आहे, सगळी निघायच्या तयारीत आहे आणि पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं आहे थोडंफार. आणि पावसाळी पिकनिक आहे म्हटल्यावरती पावसाशिवाय काय मज्जाच नाही आहे. तर आता रेडी आहोत आम्ही. आणि आता ॲक्च्युली मला माझी नणंद पिक करणार आहे इकडून. आम्ही आता ओलाने तिकडे जाऊ आणि मी तिथे पोचल्यानंतर व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका, कारण पुढे खूप धमाल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ असं शेवटपर्यंत बघत राहा. चला तर इथे आमचा प्रवास रिसॉर्टच्या दिशेने चालू झाला होता आणि रिसॉर्टची पूर्ण टूर आणि इन्फॉर्मेशन, सगळं डिटेल्स मी व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. हॅलो, गुड मॉर्निंग. जसं की मी इंट्रो पार्ट तुम्ही बघितला की तुम्हाला मी सांगितलं की मी रिसॉर्टला निघालेली आहे. आमची फॅमिली पिकनिक आहे गर्ल्सची. आणि त्यानंतर आम्ही काल संध्याकाळी पोचलो आणि एक इन्सिडेंट झाला आमच्याबरोबर, त्यामुळे मग फार काही नंतर मी शूट केलं नाही. आणि ते काय झालं ते मी सांगेन, व्हिडिओच्या शेवटी सांगेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामुळे आम्हाला रिसॉर्टवरती सुद्धा यायला खूप लेट झालं होतं. आणि आता हा डिरेक्टली मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते मॉर्निंगला. आता आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. ओके 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 नाश्ता वगैरे सगळं आमचं झालेलं आहे. आणि आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये आता आमची उतरायची तयारी चालू आहे. इथे समोरच पूल आहे, मी दाखवते. ऑलरेडी सगळे उतरलेत, मी एकटीच राहिली आहे. मला व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून मी दाखवते सगळे कसे मजा करतात. आणि आमच्या सगळ्या गर्ल्स आहेत. अजूनही आता सध्या एवढ्या आहेत, पण आता दुपारनंतर अजून बाकीच्या आम्हाला जॉईन होतील. सध्या एवढ्या आहेत आमच्या ह्या सगळ्या. आणि स्विमिंग पूलमध्ये सगळ्या उतरल्या, एकटीच राहिले. हां, ह्या दोन माझ्या सासूबाई आहेत, या दोघी नंदा आहेत. ही माझी बहीण आहे, ही माझी मावशी आहे, आणि ही माझी जाऊ आहे, आणि ही माझी बेस्ट फ्रेंड पण आहे. आणि आमची चलो आता मी पण पाण्यात उतरते, कारण आता सगळे एन्जॉय करतात. आता मी एकटीच राहिली आहे आणि मी मोबाईल थोडासा साईडला ठेवते आणि मी पण पाण्यात उतरते आहे. चला तुम्ही पण या एन्जॉय करायला. इकडे यांची आहे ना गेमची तयारी चालली. माझा आवाज तुम्हाला कुठपट किती येतो मला माहिती नाही आहे. इथे गेमची तयारी चालू आहे. ते गेम काय खेळतात ते आपण बघूया. मी जरा दाखवते काय गेम खेळतात. आणि इथे आम्ही आता हा चायनीज विस्पर गेम खेळत होतो. आणि हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्डमध्येच ठेवलेला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ आहे. आणि हा गेम कसा खेळतात आय गेस सगळ्यांनाच माहिती असेल, की एक डान्सची स्टेप करून दाखवायची स्टार्टिंगला आणि ती पुढे पुढे पास करत जायची. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. आता मी तुम्हाला इथे नाही दाखवू शकत आहे, सगळं खूप फास्ट फॉरवर्डमध्ये ठेवलं आहे, नाही तर व्हिडिओ माझा खूप मोठा होईल. पण आम्ही खूप धमाल केली होती याच्यामध्ये. दिस स्टेप वॉज एपिक. ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि आम्ही दमशराज खेळताना त्यांनी जी ही स्टेप केली होती ती खरंच म्हणजे आम्ही इतके हसून दमलो होतो ना या स्टेपला.
खूप सारे गेम खेळलो आम्ही, खूप सारी धमाल केली. आता सगळ्याच गोष्टी मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत आहे तुम्हाला, पण खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि नाईटला असं डान्स पण करत होते. मी इथे तुम्हाला दिसणार नाही आहे कारण मी खूप दमले होते, तर मी झोपायला गेले होते. आणि विशेष म्हणजे माझ्या दोन्ही सासूबाईसुद्धा आमच्याबरोबर तेवढंच एन्जॉय करत होता, तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. आणि आम्हा सुनांनाही कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत की हे करायचं नाही आहे, ते करायचं नाही, किंवा असे कपडे घालायचे नाही आहेत वगैरे, असं कोणतंही बंधन आम्हाला नाही आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा छानपैकी एन्जॉय करू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा पाण्यामध्ये उतरलो होतो, कारण जसं की तुम्ही बघितलं आधीच्या क्लिपमध्ये की आमची अर्धी गर्ल गँग आदल्या दिवशी नव्हती. त्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर आम्ही पुन्हा पाण्यामध्ये उतरलो एन्जॉय करण्यासाठी. आणि इन्सिडेंट असा झाला होता आमच्याबरोबर की हे जे छोटं पिल्लू दिसतंय आमचं, ते कॅबमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हरने इमर्जन्सी ब्रेक मारल्यानंतर कॅबमध्ये पडली आणि त्यामुळे तिला डोक्याला थोडासा मार लागला होता. त्यामुळे तिथे तिला 2 टाके पडले होते. त्यामुळे थोडासा आमचा मूड खराब होता. हॅलो मंडळी, तर आज आहे माझ्या पिकनिकचा हा 3रा दिवस. आज निघायची वेळसुद्धा आहे. तर त्याआधी म्हटलं की तुम्हाला ही गोष्ट सांगावी, कारण आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलेलो आहे त्याचं मी एक तुम्हाला टूर देते आहे थोडंसं, की म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणाला यायचं असेल इकडे तर इझी होईल सगळं. आणि इथे 1 नाईट स्टेचे आहेत ना, 1800 रुपये समथिंग आहेत, म्हणजे एक रात्र. संध्याकाळी चेक इन करायचं 5 वाजता वगैरे, आणि 1 नाईट, आणि दुपारी 1-2 वाजेपर्यंत चेकआउट असतं. त्यासाठी काहीतरी 1800 आहेत. आणि आमचे 2 दिवसाचे होते. आम्ही 2 दिवस इथे स्टे केलं होतं, 2 नाईट स्टे केलं होतं. सो आमचे काहीतरी 3600 असे काहीतरी झाले होते, कारण आम्ही फ्रायडेला चेक इन केलं होतं इकडे, आणि आज संडे आहे. आज आम्ही निघणार आहोत. तर आता थोडंसं पाऊस आहे, त्यामुळे मी बाहेरची प्रॉपर्टी तुम्हाला इतकी दाखवू शकत नाही आहे प्रॉपर, बट जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवते की काय आहे एक्झॅक्टली. चलो, तर मी आता छत्री घेऊन बाहेर आलेली आहे, कारण पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही आहे. तर म्हटलं की इथे कोणाला जर यायचं असेल ग्रीन विला रिसॉर्टमध्ये, तर थोडंसं तुम्हाला प्रॉपर्टी दाखवते की मी कशी आहे, काय आहे. आणि मुंबईपासून खूप जवळ आहे. मुंबईपासून तुम्ही ओलाही करू शकता, डिरेक्टली ओलावाने वगैरे येऊ शकता. अदरवाईज ट्रेन हा ऑप्शन आहे. हे टिटवाळ्यामध्ये आहे. आणि थोडीशी प्रॉपर्टी मी दाखवते की जेणेकरून लोकांना इथे जर यायचं असेल तर कशी आहे प्रॉपर्टी हे कळेल. आणि हे बघा, इथे जो आहे हा स्विमिंग पूल आहे. असे सगळे विलाज आहेत इथे, आणि असे सुद्धा रूम्स आहेत इकडे दिसतात ना. आय गेस ते याचे कपलसाठी रूम्स वगैरे आहेत. असे लहान मुलांना खेळायला वगैरे गार्डन वगैरे आहे इकडे. आणि हे असे विलाज आहेत, वेगवेगळ्या हे आहेत, म्हणजे 4 BHK आहे, 3 BHK आहे. हा विला जो आहे हा आम्हाला विला दिला होता. तिकडे सुद्धा आहे, तिकडे सुद्धा असं विला आहे. या साईडला सुद्धा आहे. भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे. आणि आमचा हा बघा, हा आता सगळ्यात शेवटी इकडे आला, आणि फुकटचा स्विमिंग पूलमध्ये जातो. ओय, पैसे पे केले का? नाही ना, मग या बाहेर चला. अशी दाखवते मी, ही सगळी अशी प्रॉपर्टी आहे. हे इथे पण हा पण एक विला आहे प्रत्येक याच्यामध्ये. आणि इथे थोडंसं हवाला छान आहे, कारण इथे असं पर्सनल गार्डन वगैरे मिळालं आहे इकडे. खूप मोठी प्रॉपर्टी आहे, खूप आहे. आणि आज तर संडे आहे, त्यामुळे हे दिसतं हे सगळं त्यांचंच आहे. हे सगळे विला त्यांचेच आहेत. आणि ॲट अ टाईम बरीच लोकं इथे थांबू शकतात. म्हणजे तुमचा जास्त जर क्राऊड असेल ना, तो सुद्धा इथे आरामात ॲडजस्ट होऊ शकतो. आत्ताच मी बघितलं होतं की 50 जणांचा एक ग्रुप आला होता. तो सुद्धा आय गेस तो 1 डेसाठी आला होता. बट असं तुम्हाला खूप लोक जर असतील तुमच्याकडे, तरी तुम्ही इथे ॲडजस्ट होऊ शकता, कारण भरपूर रूम्स आहेत, भरपूर हे आहेत. आणि रिजनेबल आहे.
कारण 1800 रुपये म्हणजे नथिंग आहे वन नाईट ह्याच्यासाठी. जेवण बिवण सगळं छान आहे. मग नॉनव्हेज व्हेज वगैरे अशी सगळी सोय आहे इथे. स्वीट डिश वगैरे सगळं. फक्त आहे ना तुम्हाला पाणी आहे जे ते नॉर्मल वॉटर मिळणार आहे आणि जर बिस्लरी घ्यायची असेल तर तुम्हाला ते एक्स्ट्रा पे करावे लागतात असं आहे. हे ते रिसॉर्ट आहे ग्रीन हिल विलास आणि असा काहीसा ह्याचा एंट्रन्स आहे. असं आजूबाजूचं हे सगळं टिटवाळामध्ये येतं हे ॲक्च्युअल. असं आजूबाजूचं सगळं असं वातावरण आहे. चला तर आपण आतमध्ये एंटर करून बघूया की कसं कसं आहे. मी तुम्हाला थोडीशी प्रॉपर्टी दाखवते. आणि हा पार्किंग एरिया आहे. हा जो इकडे दिसतो तुम्हाला हा पार्किंग एरिया आहे. म्हणजे तुमचं जर स्वतःचं व्हेकल तुम्ही घेऊन आलात तर इथे तुम्ही पार्क करू शकता. हे जे इथे मागे दिसते हा जेवणाचा हॉल आहे. मी दाखवतो तुम्हाला थोडंसं हे करून. आणि इथे नाश्त्याचं पण तुम्हाला जसं हवं तसं मिळतं. नाश्त्यामध्येही काही प्रकार आणि जेवणामध्ये सुद्धा आहे. व्हेजमध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत. इवन फिश वगैरे पण आहेत. तेही तुम्हाला हवं असेल तर मिळून जातं. तुमचे काय चॉईस असेल ते तुम्ही इथे सांगायचं. चिकन वगैरे सगळं आहे जेवणाची सोय इकडे. नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आज आम्हाला नाश्त्यामध्ये आम्ही 2 दिवस झाले इथे आहोत. आज आम्हाला नाश्त्यामध्ये मिसळपाव होता. काल पोहे वगैरे होते. संध्याकाळचं चहा वगैरे सगळं इन्क्लूड आहे. चहा कॉफी वगैरे सगळं. आणि हा जेवणाचा हॉल आहे आणि इथे बुफे सिस्टम आहे आणि अनलिमिटेड जेवण असतं. आणि बघू शकता तुम्ही किती मोठं आहे. म्हणजे ॲट अ टाईम तुमची 50 माणसं जरी असेल तरी आरामात इथे बसू शकतात. आणि हां मी इथून जर तुम्हाला ट्रेनने जर तुम्ही येत असाल ना तर ट्रेनने तुम्हाला टिटवाळ्याला उतरावं लागतं आणि टिटवाळ्यापासून तुम्हाला ऑटो वगैरेच करावी लागते. असं दुसरं कुठलं व्हेकल नाही आहे. अदरवाईज तुम्ही घरातूनच डिरेक्टली ओला करत असाल तर डिरेक्टली इथे येऊन थांबतात. मीही तसंच केलं होतं. मी डिरेक्टली ओला केली होती. बट आत्ता इथून सध्या ओला बुक होत नाही आहे. थोडासा इश्यू होत आहे. तर बघू आता काय कसं करायला येईल तो ऑप्शन बघू. बट जे ट्रेनने येतात त्यांना असं ऑप्शन आहे टिटवाळा स्टेशनला उतरायचं आणि आय गेस 6-7 किलोमीटर आहे आणि तिथून डिरेक्टली मी यांना विचारलं इकडे जे ओनर आहेत त्यांना की त्यांचे डायरेक्ट बिलाचं नाव सांगितलं ना की त्यांचे काही रिक्षावाले सुद्धा ओळखीचे आहेत. त्यांचं असतं ना एकमेकांशी हे केलेलं असतं बोलणं. सो ते घेऊन येतात. 200-250 समथिंग चार्जेस घेतात इथे येईपर्यंत. तर ट्रेनने जर तुम्ही आला तर तुम्ही असं करू शकता इकडे. आता मी इथले रूम्स दाखवते तुम्हाला कसे आहेत ते. थोडंसं मेसी आहे कारण यूज केलेले आहेत रूम त्यामुळे. एक मिनटं. असे काहीसे रूम आहेत. थोडं मेसी वाटतंय. प्लीज ॲडजस्ट करा कारण मी आल्या ब्लॉग नाही करत आहे हा. आता जाताना बनवते. थोडं मेसी आहे. असं बेड वगैरे मिळतं. टॉयलेट बाथरूम वगैरे इकडे आहे आणि टी व्ही वगैरेची पण सोय आहे. वायफाय वगैरे सगळं फ्री आहे. इथे एक गॅलरी आहे. हा सगळा इकडून असा सुंदर नजारा आहे. ही एक गॅलरी आहे आणि या साईडला सुद्धा एक गॅलरी आहे. हा ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअरचा रूम आहे. हा फर्स्ट फ्लोअरचा रूम आहे आणि इकडे सुद्धा गॅलरी आहे. म्हणजे इथे गॅलरीमध्ये बसून सुद्धा आता पाऊस आहे त्यामुळे काही करता येत नाही आहे. बट इथे नसेल तर असं गॅलरीमध्ये बसून पण तुम्ही चिल करू शकता. आणि असं समोरच हा स्विमिंग पूल आहे. हे फर्स्ट फ्लोअरचे रूम आहेत. आता मी दाखवते ते. आणि खाली पण सेम असंच आहे. खालीसुद्धा अशाच रूम आहेत. आता आमचा जो विला होता तो 4 BHKचा होता त्यामुळे आम्हाला 4 रूम मिळाल्या. 4ही रूम अशाच आहेत सेम. आणि बाकीच्या याच्यामध्ये 3 BHK वगैरे असे कमी जास्त असे रूम्स आहेत. डिपेंड करतं तुमच्याकडे तुमची किती लोकं येतात काय येतात त्याच्यावरती ते तुम्हाला रूम अलॉट करतात. चला तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.